नमस्कार, दी सरलास किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी खमंग बटाटे वडे कसे करायचे ते सांगते। माझी बटाटे वडे करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। बरेच जण बटाट्याची भाजी करून मग गोळे करून मग करतात, पण मी सगळे बटाटे उकडून ते कच्चं सारण तयार करून त्याचे गोळे करून मग करते। हे थोडीशी वेगळी पद्धत आहे। तर चला यासाठी लागणारे साहित्य सांगते। मी हे 7-8 बटाटे उकडून थोडेसे हाताने कुस्करून घेतले। त्यासाठी वाटाण्याचे दाणे आहेत, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे, ढोबळी मिरची घेतली आहे, कारण तिखट नाही लागलं पाहिजे म्हणून ढोबळी मिरचीचा वापर केलाय, आणि साधी हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक करून, मीठ, थोडीशी हळद आणि किंचित सोडा। आणि ते बॅटर तयार करण्यासाठी बेसन पीठ आहे आणि थोडासा मैदा आहे। तर बघूया आपण हे बटाट्याचे गोळे कसे तयार करायचे। बटाटे कुस्करलेले बटाटे, कोथिंबीर, बटाटे, कोथिंबीर, आणि याच्यात आपण ढोबळी मिरची पण टाकूया। बारीक कापून घेतली ढोबळी मिरची, तिखट नाही लागलं पाहिजे म्हणून, आणि थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे, टाकते। मीठ थोडं, चवीपुरतं मीठ, कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकायचं। थोडीशी हळद आणि कढीपत्ता कापून टाकायचा। कढीपत्त्याचे 5-6 पानं आहेत, ते कापून घेते। हे कढीपत्त्याचे पानं चांगले बारीक कापून घ्यायचे। असे बारीक कापून घेतले आहेत, आणि एक अर्ध लिंबू, चांगलं मोठं अर्ध लिंबू आहे, त्याचा रस, लिंबाचा रस, त्याच्या बिया काढून टाकायच्या। लिंबाचा रस टाकला आहे, लिंबाचा रस टाकला आहे। लिंबाचा रस टाकल्यामुळे बटाटे वड्याला एकदम वेगळीच चव येते। आता हे चांगलं कुस्करून घ्यायचं। बटाटे वड्याचं सारण तयार करून झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला तळायला सोपं जाते। असे साधारण मीडियम साईजचे गोळे करायचे। हे बटाटे वडे, तुम्ही बटाटे वडे खाल्लेच असेल हॉटेलमध्ये म्हणा कुठे, तर हे जे बटाटे वडे आहेत याची चव एकदमच वेगळी आहे, आणि याच्यात सगळं रॉ आहे, असं काही भाजी केलेलं काहीच नाहीये। बटाटे 7-8 बटाटे जरा उकळून घेतले आहेत, ते मग कुस्करून घेतले, आणि त्याच्यात सगळं वाटाणे, कोथिंबीर, ढोबळी मिरची, साधी मिरची हे सगळं टाकलेलं आहे, मीठ वगैरे। तर त्याचे असे हे गोळे तयार करून घेतले। हे करण्यासाठी मी सगळं कच्चं वापरलेलं आहे, फक्त बटाटे उकळून घेतलेले आहेत, बाकीचं वाटाणे, मिरच्या वगैरे सगळं कच्चं आहे। याच्यामुळे याची ओरिजिनल चव येणार आहे बटाटे वड्याला, आणि ती एकदमच वेगळी लागते। आता आपण हे बेसन भिजवून घेऊया।
साधारण अर्धी वाटी जास्त लागेल बेसन आणि याच्यात थोडासा मैदा टाकूया, 1-2 चमचे मैदा, चवीनुसार मीठ टाकू आणि किंचित हळद, थोडीशी हळद आणि 1 चिमूटभर असं सोडा टाकूया. आता हे मिश्रण आपण पाण्यामध्ये भिजवून घेऊ. मैदा यासाठी टाकला की बटाटे वड्याला छान बाइंडिंग येते आणि सोडा म्हणजे थोडस चांगले फुगतात ते बटाटे वडे आणि क्रिस्पी होतात एकदम. सोडा टाकला की जास्त नाही टाकायचा, थोडंसंच टाकला सोडा. आपल्याला एवढे बटाटे वडे करायला अजून थोडं बेसन लागेल. हे असं भिजून घ्यायचं आणि मग एक बुडून थोडंसं बेसन टाकून पाहू तेल तापलं की नाही बघायला. आता चांगलं तापलेलं आहे. आता आपण याच्यात बेसन मध्ये बटाटे वडे बुडून टाकूया. चांगले परत एकदा दाबून घ्यायचे गोल गोल आणि मग हे बटाटे वडे टाकायचे. बेसन पीठ असं जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको, असं पाहिजे साधारण. असे 4-5 बटाटे वडे टाकू आणि तळून घेऊ चांगले. अजून कच्चे ते झाले की ते आपच वर येतात. थोडेसे ब्राऊन कलरचे होऊ द्यायचे हे बटाटे वडे आणि नंतर उलटवायचे थोडे. ते पहिले टाकलेले उलटूया. चांगला ब्राऊन कलर आलेला आहे. गॅस थोडा मीडियम करा. गॅस एकदमही जोरात नको आणि जास्तही हळू नको. असे छानपैकी ब्राऊन कलर आला आहे. असे छान ब्राऊन होईपर्यंत बटाटे वडे तळून घ्यायचे. गॅस तुम्हाला वाटेल बारीक किंवा मीडियम साईज जसं लागेल तसं ठेवा. साधारण मीडियम याच्यावरच होतात चांगले बटाटे वडे, म्हणजे त्याच्या बटाटे वड्याच्या आतमधलं पण चांगलं शिजते. वडे आपण पेपरवर काढून घेऊया. आता हे चांगले तळून झालेले आहेत. एका पेपरवर काढून घेऊया म्हणजे त्यातलं तेल सगळं शोषलं जाईल पेपरमध्ये. असेच आपण बाकीचे पण वडे तळून घेऊया. बाकीचे वडे तळून घेऊया. असं टाकायच्या आधी आपण असं गोल गोल करून मगच त्याच्यात बुडवायचे आणि टाकायचं. खूपच छान सुगंध सुटला आहे बटाटे वड्यांचा. एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला पण आवडतील. तुम्ही पण असे करून पहा आणि माझे चॅनल पूर्णपणे पहा, म्हणजे त्याच्यात काही बारीक सारीक टिप्स आहेत त्या पण तुमच्या लक्षात येतील.
अशी आपली ही खमंग बटाटे वड्याची डिश तयार झालेली आहे। त्याच्यासोबत आपण सॉस आणि खटाई सर्व केलेली आहे। अशी ही रेसिपी तुम्ही करून पहा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।